गोसी टोंपे महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी मोहीम. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केले समुपदेशन. चांदूरबाजार पोलिसांचा उपक्रम. चांदूरबाजार येथील गोसी टोंपे महाविद्यालयामध्ये संत नामदेव महाराज सभागृहात चांदूरबाजार पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी समुपदेशन केले. विद्यार्थिनींची विविध मार्गांनी होणारी आर्थिक फसवणूक आणि लैंगिक छळवणूक यातून त्यांनी अशी काळजी घ्यावी. पालकांनी शिक्षकांच्या जबाबदाऱ्या अशा अनेक बाबींचा आढावा घेऊन टोंपे महाविद्यालयात चांदूरबाजार पोलिसांनी सोमवारी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध सेलच्या महिला पोलीस अधिकारी प्रशांसी काळे यांनी मार्गदर्शन केले. सभागृहात सुमारे 1000 पेक्षा अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या. गेल्या काही दिवसापूर्वी चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना विद्यार्थिनीसोबत घडली होती. यानंतर अशा घटना घडू नये म्हणून विद्यार्थिनींनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारची भीती वाटली तर पोलिसांशी संवाद साधा, अशी माहिती यावेळी ठाणेदार सूरज बोंडे यांनी दिली. यावेळी गोसी टोंपे महाविद्यालयाचे अध्यक्ष भास्करदादा टोंपे, प्राचार्य डॉक्टर रामटेके, महिला उपपोलीस निरीक्षक पूजा माळी, वरिष्ठ पत्रकार मदन भाटे, पत्रकार करण खंडारे मंचावर उपस्थित होते. नोकरी लावण्याच्या, फेसबुकवरून मैत्री करण्याच्या नावाखाली कोणीही आर्थिक फसवणूक करतील. महिलांची अशा घटनांमध्ये लैंगिक छळवणूकही होते. त्यामुळे वेळीच सावध व्हा. अशाच काही घटना असतील तर जवळच्या पोलिसांना माहिती द्या, असेही आवाहन पोलिसांनी यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना केले. वराड माझा न्यूजकरिता वैभव तिखिले, चांदूरबाजार.